नमस्कार, मी प्रियंका. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. साताऱ्यातील कराड आणि मलकापूर इथे नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू झालाय. नगरविकास खातं लेना नाही देना बँक असल्याचं वक्तव्य कराडमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तर अर्थ खातं आपल्या हातात निधीचा पाऊस पाडू असं वक्तव्य करत मंत्री मकरंद पाटील यांनी मतदारांना साथ घातली आहे. तुम्ही बारामतीत या. सकाळी 5 वाजता उठून स्वच्छता करतात. सकाळी वाहनं रस्त्यावर येईपर्यंत शहर स्वच्छ झालेलं असतं, पण मी बाहेर पाहतो बकाल झालेली शहरं आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीचं कौतुक केलं. यावेळी बोलताना चुकीचं काम आणि भ्रष्टाचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी तंबी दिली. चुकीचं काम कराल तर कारवाई होणारच असं अजित पवार म्हणाले. 2 डिसेंबर नंतर कोणीही कुठे जाणार नाही असा चिमटा काढत सत्तेसाठी एकत्र आलेले लोक सत्तेतून कधीही बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे जनतेने गैरसमज करून घेऊ नये असं म्हणत जयंत पाटलांनी महायुतीवर टीका केली आहे. सत्तेमध्ये असताना एवढा रुसवा फुगवा हा चालत असतो अशी टीकाही त्यांनी केली. सिल्लोडमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेने पैसे वाटप केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड असल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलंय. शिंदे फडणवीसांची जोडी कधीच तुटणार नाही. विरोधक एकनाथ शिंदेंच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं म्हणत सरनाईकांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. इंदापूर नगर परिषदेतील कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकरांनी अजित पवार आणि दत्ता भरणेंवर टीका केली आहे. दोघेही नेते मागील 4-5 महिन्यांपासून सतत अंधारात ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन स्थानिक आघाडी तयार केली आहे. खेड शहरात उबाठा आणि शिवसेनेकडून प्रचाराला वेग आलाय. मविया आणि महायुतीकडून प्रचार रॅली काढण्यात आली. तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिलाय. पंढरपूर शहरात भाजपच्या वतीने प्रचार पदयात्रा काढण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्यामल शिरसाट, 36 नगरसेवक पदाचे उमेदवार आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. मालेगावमधील डोंगराळे अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पीडित कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय. कांदा आणि मक्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मालेगावमधील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. रस्त्यावर मका ओतून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदा आणि मक्याला हमीभाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक झाली आहे. पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. खडका तांडा इथे धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद झाला. शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे अपेक्षित होतं. हे सर्व दबावाखाली सुरू आहे हे स्पष्ट दिसतंय. तुमच्या लोकांनी काहीही केलं तरी त्यांना मोकाट सोडलं जातं अशी टीका आमदार निलेश राणेंनी केली. माझ्यावर अजून 10 केसेस झाल्या तरी मी पुढचे 3 दिवस यांना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय. नितेश राणेंची निलेश राणेंसाठी बॅटिंग पाहायला मिळाली. निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय. निलेश राणेंना एकटं पाडलं जातंय असा आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय. उदय सामंत आणि केसरकर हे रवींद्र चव्हाणांचं नाव का घेत नाहीत असा सवालही नितेश राणेंनी विचारला. 2014 मध्ये राणेंना संपवण्याचा कट कुणी आखला होता? राणे साहेबांची प्रतिमा कुणी मलिन केली असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला.
2014 पासून राणेंविरुद्ध कुणी कट रचले असा प्रश्नही नितेश राणेंनी विचारला। रवींद्र चव्हाणांवर विनाकारण आरोप करू नका, भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवते असं नितेश राणे म्हणाले। उगाच राजकारण करू नये, युती तुटण्याची कारणं काय होती हे सांगावं असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। वर्ध्यात काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळ यांच्या प्रचारामध्ये व्यंगचित्राचा वापर करत लक्ष वेधण्यात आलं, तर शाहीर धम्मा डोंगरे यांनी हलगी वाजवत गायलेलं गीत चर्चेमध्ये आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली। यावेळी शहर विकासाच्या योजना राबवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। खोटं बोलायचं, लोकांची बदनामी करायची हे भाजपचं काम आहे असं विधान शिवसेना आमदार किशोर पाटलांनी केलंय। रवींद्र चव्हाणांना युती टिकवायची की नाही हा महाराष्ट्राचा विषय आहे, पण युती टिकवायची नाही हे मी 1 नोव्हेंबरलाच जाहीर केलं होतं असंही किशोर पाटील म्हणाले। एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। गिरीश महाजनांनी आणि संजय सावकारेंनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाचं तिकीट का दिलं ही घराणेशाही नाही का असा सवाल करत लाडकी बहीण योजना विसरून लाडकी बायको योजना काढली आहे असा टोला देखील खडसेंनी लगावला। इंदापूर नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झालेली आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत। जालन्यातील अंबडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या प्रचार सभेवेळी महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। क्षुल्लक कारणावरून महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता। पक्ष, निशाणी, झेंडा, आमदार आणि खासदार चोरल्यानंतर आता सरकारने मतदानाची चोरी चालू केली आहे असं वक्तव्य ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलंय। आम्ही ठरवू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण अशी सरकारची मानसिकता आहे असंही भास्कर जाधव म्हणाले। माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि त्यांना विनाकारण त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे असा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय। फलटणमधील सभेत बोलताना माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हा इशारा दिलाय। मला कोण आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय मी राहत नाही असंही शिंदे म्हणाले। फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फलटणमध्ये सभा पार पडली। यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांकडून शिंदेंचं स्वागत करण्यात आलं। मी कुठल्या पार्टीत आहे याची चर्चा आता मुंबईभर होणार, पण मी महायुतीत आहे असं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना होणार आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। काँग्रेसने योगेश मिसार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तर भाजपकडून सुयोग बाळबुद्धे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। डोर टू डोर जात त्यांनी प्रचार सुरू केला। यावेळी महिला कार्यकर्त्यांची देखील मोठी फळी त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेसाठी अत्यंत चुरशीने निवडणुका पार पडतात। निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरुद्ध महायुती अशी लढत होत असून जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक हे एकवटले आहेत। त्यामुळे ही निवडणूक जयंत पाटलांच्या प्रतिष्ठेची बनली आहे। पंढरपुरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली आहे। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणिता भालके यांच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांनी शहरामध्ये पदयात्रा काढली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये प्रतिष्ठेची तिरंगी लढाई होणार आहे। चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पूनम सूर्यवंशी, भाजपच्या स्वाती मेटे
आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा यांच्यात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे। नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामासाठी पैसा देणार नाही, तुमच्या बापाचा पैसा आहे का असं म्हणत शशिकांत शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। तिजोरीच्या चाव्या मालक आणि पैशांवरून राजकारण करण्यासाठी या नेत्यांना निवडून दिलं होतं का असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। मत द्या नाहीतर निधी द्या, मत द्या नाहीतर निधी नाही, मत विकत घेण्याची भाषा सत्ताधारी करतात। मात्र महाराष्ट्रातील मतदारांचं मत विकत घेणारा मायका लाल अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे। लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसचे माजी आमदार, माजी महापौर आणि माजी नगराध्यक्ष गेल्या आठवड्याभरात सोडून गेलेत। त्यावर अमित देशमुख यांनी उदगीर येथील प्रचार सभेत भाष्य केलं। ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ हे गाणं गात राजकारणामध्ये भूमिका बदलू नये असं आवाहन देशमुखांनी केलंय। जळगावमधील भुसावळ नगर परिषद निवडणुकीतील MIMच्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील खडका चौफुली येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा झाली। या सभेमध्ये बोलताना जलील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उभाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळते। काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे, तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्षपदाचं तिकीट मागितलं होतं, पण तिकीट न दिल्यामुळे त्या आता उभाठा पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर करत शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा केली। नगर विकास खातं माझ्याकडेच आहे, त्यामुळे पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलं। विटा नगर परिषदेमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या योजना झाल्या नाहीत तेवढ्या योजना आपण 2.5 वर्षाच्या कार्यकाळात केल्या असं विधान एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलं। तर महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींचं भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे असं मत शिंदेंनी व्यक्त केलं। पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ बघायला मिळाली। कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव यांच्यासाठी सभा घेण्यासाठी विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंनी धावत पळत गाडी गाठली। मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्य बाणावर स्वतंत्र लढत आहे। या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं, हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं। कर्जतमधील विकासाची कामं मार्गी लावली नाहीत, तेच आता आपल्या कुटुंबासाठी मतांचा जोगवा मागायला आलेत असं म्हणत सुनील तटकरेंनी आमदार थोरवेंवर निशाणा साधला। उमरगा येथील प्रचार सभेत प्रताप सरनाईकांनी डायलॉग बाजी केली। एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता। हम अगर किसी के साथ दिल से जुड़ जाते हैं तो उनके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईकांनी राजकीय टोलेबाजी केली। नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन सख्खे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखावं असं मोहिते पाटलांनी म्हटलंय। दोन भावांच्या भांडणामध्ये धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय। महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे, त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली।
राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणूक आधी घेता येतील हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून इथे निवडणूक होणार असल्याने त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो यावर ओबीसी नगरसेवक नगराध्यक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगाने एससी एसटी महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे। पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट मत आहे। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होत आहे। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय। या विरोधामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलं। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाकरिता 61 जागा राखीव झाल्या, तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या। नशिराबादमध्ये भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आलाय। मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मतदारांनी दाखल केलेल्या हरकती वाचून दुरुस्तीचे निर्णय दिले। नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून कडाक्याच्या थंडीतही रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जातोय। जागोजागी कॉर्नर सभा घेत उमेदवार शक्ती प्रदर्शन करतात। आणखी काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपण पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। झाडं ही आमचे आई-बाप आहेत, त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे। तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत, त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन उभं राहिलंय त्याला माझा पाठिंबा आहे असं वक्तव्य अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलंय। तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारण्याबाबत गिरीश महाजनांनी उत्तर दिलं पाहिजे, ते जबाबदार व्यक्ती आहेत असं सयाजी शिंदे म्हणाले। महाजनांशी आपली वैयक्तिक दुश्मनी नाही, पण दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। नाशिक वृक्षतोडीबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळून लावलेत। सरकारची भूमिका स्पष्ट असून आम्ही झाडं तोडत नाही तर दुसरीकडे हलवत असल्याचं महाजन म्हणाले। पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालकेंनी आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला। दिवंगत आमदार भारत भालकेंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भालकेंनी शहराच्या विविध विकास मुद्द्यांच्या आधारावर हा जाहीरनामा जाहीर केलाय। यावेळी भगीरथ भालके, दिलीप धोत्रे आणि अनिल सावंत उपस्थित होते।